नमस्कार इतिहास मित्रांनो. एकच नाव असलेल्या एकाच काळातील दोन व्यक्तींमुळे इतिहासप्रेमींचा कसा घोटाळा होतो हे आपण शिवरायांनी कृष्णाजी भास्कर मारला की सोडला या गेल्या व्हिडिओत पाहिलेलेच आहे. पण आपल्या इतिहासात एकूण 6 कृष्णाजी भास्कर होऊन गेले हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आणि महत्त्वाचे म्हणजे यातील 3 कृष्णाजी भास्कर हे स्वराज्यसेवक आहेत. एक मराठ्यांच्या स्वराज्यात शिवरायांच्या कारकिर्दीत सुभेदार होते. दुसऱ्या कृष्णाजी भास्करांनी एक महत्त्वाचा किल्ला स्वराज्यात आणण्यात मोठी कामगिरी केली होती. तर तिसरे कृष्णाजी भास्कर परराज्यात वकील होते. चला तर जाणून घेऊयात या 3 स्वराज्यसेवक कृष्णाजी भास्करांच्या सह इतर आणखी कृष्णाजी भास्कर कोण होते ते. मराठ्यांचा स्वतंत्र राजकीय इतिहास इसवी सन 1600च्या दरम्यान सुरू झाला. यातील प्रमुख मातब्बर मराठे होते शिवछत्रपतींचे आजोबा वेरूळचे मालोजीराजे भोसले, जिजाऊंचे वडील सिंदखेडचे लखुजीराव जाधवराव आणि मालोजीराजांचे सासरे तसेच लखुजीरावांचे मेहुणे फलटणचे वनंगपाळ नाईक निंबाळकर. मालोजीराजांचे पुत्र आणि शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी बलाढ्य मोगल आणि आदिलशाहीच्या शक्तिमान युतीशी कडवा संघर्ष करीत 1629 पासून 1636 पर्यंत स्वतंत्र सत्ता चालवली. हा तर इतिहासच आहे. याच काळात अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली. यावेळी एक कृष्णाजी भास्कर या निजामशाहीत होता. 1632 साली मोगल सरदार महाबत खानाने देवगिरी उर्फ दौलताबादच्या किल्ल्याला वेढा घातला. हा किल्ला म्हणजेच निजामशाहीची त्यावेळची राजधानी होती. वेढा चालू असताना निजामशाहीचा वजीर होता फत्ते खान. हा होता प्रसिद्ध निजामशाही वजीर मलिक अंबरचा मुलगा. मोगलांच्या वेढ्यामुळे जेरीस येऊन या फत्तेखानाने महाबत खानाबरोबर तहाची बोलणी करण्यासाठी 2 मुत्सद्दी पाठवले होते. यातील एक होता मलिक कुतुब महम्मद गुजराती आणि दुसरा होता कृष्णाजी भास्कर. बोलणी झाली पण महाबत खानाने दगा देऊन फत्तेखानाला कैद केले आणि 140 वर्षांची निजामशाही सल्तनत संपली. बोलणी करायला गेलेला कृष्णाजी भास्कर हा आपल्या यादीतील पहिला कृष्णाजी भास्कर. गेल्या व्हिडिओत आपण पाहिलेला प्रतापगडाजवळच्या अफजल खानाशी झालेल्या भेटीच्या वेळेस शिवरायांनी मारलेला वाईचा हवालदार कृष्णाजी भास्कर हा दुसरा कृष्णाजी भास्कर. हा आदिलशाहीचा चाकर होता. याच वेळी शिवरायांच्या स्वराज्यात सुभेदार असलेले कृष्णाजी भास्कर हे तिसरे कृष्णाजी भास्कर आहेत. यांची स्वराज्यातील कामगिरी फारच मोलाची आहे. यांची काही पत्रे आपण गेल्या व्हिडिओत पाहिलेलीच आहेत. शिवरायांनी सर्वप्रथम स्वराज्यात घेतलेला आणि स्वराज्याचा गाभा असलेला भाग म्हणजे मावळ प्रांत. या प्रांताने कितीतरी स्वराज्यवीर आणि मुत्सद्दी सुद्धा शिवस्वराज्याला दिलेले आहेत. तेही सुरुवातीच्या अत्यंत अस्थिर आणि संघर्षमय अशा काळात. कृष्णाजी भास्कर हे या मावळ प्रांताचे 1658 साली देशाधिकारी म्हणजेच सुभेदार म्हणून प्रथम इतिहासात नमूद झाले आहेत. इथपासून थेट 1697 सालापर्यंत म्हणजे 40 वर्षे त्यांनी एकनिष्ठेने स्वराज्य सेवा केली. मावळ प्रांतामधील 2 गावांच्या मधील शिवेचा वाद 1658 साली सोडवताना हे कृष्णाजी भास्कर आपल्याला प्रथम दिसतात. देशमुखीची गावे व हक्क अमानत म्हणजे जप्त झाल्याने तंगीमध्ये येऊन हवालदिल झालेल्या सर्जेराव जेधेंच्या बाबत शिवरायांच्याकडे विनंती करून त्यांची काही गावे व हक्क परत मिळवून दिली ती या कृष्णाजी भास्करांनी. हे सर्जेराव जेधे म्हणजे स्वराज्यनिष्ठ कान्होजी जेधे यांचे पुत्र होते. विठोजी हैबतराव शिळीमकर देशमुख काही कारणाने स्वराज्यातून दूर झाले होते. त्यांना परत स्वराज्यात दाखल होण्याची इच्छा होती. यावेळी या कृष्णाजी भास्करांनी तुम्ही स्वराज्य सेवेत या, मी तुमची रद्दबदली करून विनंती करून शिवरायांची मान्यता मिळवून देतो असे पत्राने कळवले होते. याच विठोजी हैबतरावांचे पुत्र संताजीराव शिळीमकर पुढे स्वराज्यासाठी लढताना धारातीर्थी पडले. 1672 साली शिवरायांनी मोगलांशी युद्ध सुरू होईल तेव्हा गडांच्या मदतीसाठी राखीव खजिना निर्माण करण्याचा निश्चय केला. हा खजिना किल्ल्याला वेढा पडला तर त्यावेळी गड लढविण्यासाठी हाताशी असावा या दृष्टीने केलेली स्वतंत्र तरतूद होती. यासाठी तब्बल 1.25 लाख होन म्हणजे सोन्याचे नाणे इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती.
कोणत्या प्रांतातून किती रक्कम या खजिन्यात जमा करायची याच्या यादीत कृष्णाजी भास्करांनी 5,000 होन त्यांच्या म्हणजे मावळ प्रांतातून जमा करायची जबाबदारी होती. उमराणीच्या लढाईत सरनोबत प्रतापराव गुजरांनी आदिलशाही सरदार बहलोल खानाचा प्रचंड पराभव केला होता. त्यावेळच्या युद्धात हे कृष्णाजी भास्कर देखील लढले होते. बहलोल खानाच्या सैन्याच्या एका बगलेवर विठ्ठल पिलदेव तर दुसऱ्या बगलेवर कृष्णाजी भास्कर तुटून पडले होते. विजापुरी सैन्य मार खात असताना सिद्दी मुहम्मद बर्की या आदिलशाही सरदाराला दीपाजी राऊतराव आणि कृष्णाजी भास्करांनी घेरून त्याच्यावर हल्ला चढवला होता. या लढाईत पराभूत होऊन हतबल झालेला बहलोल खान जीवाची भीक मागत प्रतापरावांना शरण आलेला होता. शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळच्या पायदळाच्या प्रमुख सरदारांच्या मध्ये कृष्णाजी भास्करांचे नाव सभासद बखरीतील यादीमध्ये आहे. यानंतर 1675 साली ते शिवरायांनी स्वराज्यात नव्याने जिंकून समाविष्ट केलेल्या वाई व सातारा परगण्याचे सुभेदार झाले. सुभेदार पदाची जबाबदारी ही अत्यंत महत्वाची आणि मोठी अशी असते. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत देखील हे कृष्णाजी भास्कर स्वराज्य सेवेत होते. चाफळ येथील राम मंदिराला आणि रामदासी गोसाव्यांना मराठा सैनिक व इतर लोकांनी त्रास देऊ नये आणि चाफळची यात्रा सुखरूप पार पाडावी अशी आज्ञा छत्रपती शंभूराजांनी या कृष्णाजी भास्करांना दिलेली होती. यानंतर या कृष्णाजी भास्करांचा उल्लेख येतो छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत. त्यावेळी हे कृष्णाजी भास्कर यात्रेसाठी जात आहेत, त्यांना तुमच्या राज्यातून जाताना मदत करा आणि सरहद्दीपर्यंत सुखरूप पोहोचते करा असे पत्र छत्रपती राजाराम महाराजांनी सोंधे प्रांताचे राजे सदाशिव नाईक यांना पाठविले होते. या पत्राची तारीख आहे एप्रिल 1697. यावेळी छत्रपती राजाराम महाराज तामिळनाडू मधील जिंजीच्या किल्ल्यामध्ये होते. जिंजीमधूनच कृष्णाजी भास्कर रवाना झालेले होते. याचाच अर्थ ज्यावेळी छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रातून जिंजीला गेले त्यावेळीच हे कृष्णाजी भास्कर छत्रपती राजाराम महाराजांच्या बरोबर जिंजीला गेले होते असा होतो. देवदर्शन यात्रेसाठी कृष्णाजी भास्कर हे सोंधे प्रांतातून जाणार म्हणजे ते महाराष्ट्रात येणार हे नकाशावरूनच निश्चित कळते. कारण जिंजी व महाराष्ट्राच्या मध्ये सोंध्याचे राज्य त्यावेळी होते. राजाराम महाराजांनी ज्यांना यात्रेसाठी रवाना केले होते ते कृष्णाजी भास्कर स्वराज्यात 1658 साली सुभेदार होते. म्हणजे 1658 साली त्यांचे वय किमान 35 वर्षे धरायला हवे. 1697 साली ते अंदाजे 75 वर्षाचे असावेत. वृद्धापकाळात देवदर्शन यात्रा तर आपल्याकडे आजही करतात. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात वृद्ध झाल्यामुळेच म्हणजे वय झाल्यामुळेच हे कृष्णाजी भास्कर देवदर्शन यात्रा करण्यासाठी जिंजीहून महाराष्ट्रात येण्यास निघालेले दिसतात. यानंतर हे कृष्णाजी भास्कर कधी निधन पावले याची माहिती उपलब्ध नाही. पण त्यांनी 40 वर्षे सुभेदार या मोठ्या पदावर राहून स्वराज्य सेवा एकनिष्ठेने केली आणि उमराणीच्या लढाईत प्रत्यक्ष रणांगणावर देखील तलवार गाजवली. ही त्यांची मौल्यवान कामगिरी आपल्या इतिहासात पत्र रूपाने नमूद झालेली आहे. स्वराज्यातील एखाद्या प्रांताचे सुभेदार म्हणजे अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपदाच्या खालोखाल असलेले प्रशासकीय व्यवस्थेतील सर्वात मोठे पद होते. या कृष्णाजी भास्करांचे वास्तव्याचे गाव आणि त्यांची इतर माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. आता चौथे कृष्णाजी भास्कर कोण होते ते पाहूयात. या कृष्णाजी भास्करांनी विशाळगड हा किल्ला स्वराज्यात आणण्यात महत्वाची कामगिरी केली होती. हे कृष्णाजी भास्कर होते कोकणातील दाभोळ व प्रभावळी प्रांताचे गणोबा नाईक सरदेसाई यांचे मुतालिक म्हणजे प्रतिनिधी. विशाळगड किल्ला ज्यावेळी छत्रपती शंभूराजांची औरंगजेबाने क्रूरपणे हाल करून हत्या केली त्यानंतर लगेचच मोगलांच्या ताब्यात गेला होता. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात परशुराम त्रिंबक प्रतिनिधींनी विशाळगड किल्ला जिंकून स्वराज्यात आणला होता. पण यानंतर 5 वर्षांनी पुन्हा तब्बल 6 महिने वेढा घालून औरंगजेबाने जून 1702 मध्ये विशाळगड किल्ला लढविणाऱ्या मराठ्यांना पैसे देऊन बोलणी करून आपल्या ताब्यात घेतला. 1707 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रातच मेला.
यावेळी विशाळगड किल्ला उदित सिंग राजपूत या मोगली किल्लेदाराच्या ताब्यात होता. गणोबा नाईक सरदेसाई यांनी छत्रपतींच्या आज्ञेवरून विशाळगड काबीज करण्यासाठी कृष्णाजी भास्कर यांना पाठवले. या कृष्णाजी भास्करांचे आडनाव होते पंडित. यांनी गडावर जाऊन उदितसिंग राजपूताशी यशस्वी वाटाघाटी करून त्याच्याकडून विशाळगड किल्ला कब्जात घेतला. महाराणी ताराबाई साहेबांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांनी या कृष्णाजी भास्करांचे हे खूप शहाणे माणूस आहेत, त्यामुळेच हा प्रसंग घडून आला असे कौतुक करून त्यांना संगमेश्वर तर्फेतील कलबस्ते हा गाव वंश परंपरागत इनाम करून दिला. विशाळगडासारखा बलाढ्य आणि महत्वाचा किल्ला अलगदपणे स्वराज्यात आणणारे हे कृष्णाजी भास्कर म्हणजे आपल्या आजच्या या यादीतील चौथे कृष्णाजी भास्कर. पाचवे कृष्णाजी भास्कर केवळ नावामुळे आपल्या या यादीत समाविष्ट झाले आहेत. हे इसवी सन 1730च्या सुमाराचे आहेत. सासवडच्या वतनाबाबत तेथील पुरंदरे व आत्रे या दोन घराण्यात त्या काळी वाद चालू होता. या वादासंबंधीच्या एका पत्रामध्ये या कृष्णाजी भास्करांचे नाव येते. यांचे आडनाव होते आत्रे. हे आहेत पाचवे कृष्णाजी भास्कर. सहावे कृष्णाजी भास्कर आहेत 1752 सालचे. कर्नाटकातील सोंधे प्रांताचे अधिपती असलेल्या नाईक राजांच्या पदरी हे कृष्णाजी भास्कर वकील म्हणून होते. नानासाहेब पेशवे यांनी पोर्तुगीजांच्या सोंध्यावरील आक्रमणाच्या विरुद्ध आपण नाईक राजांना मदत करू असे याच कृष्णाजी भास्करांच्या सल्ल्यावरून ठरवलेले होते. हे वकील असून त्यांच्या परीने ते त्यांचे योगदान देतच होते. यावेळी महाराणी ताराबाई साहेबांचे नातू छत्रपती रामराजे हे मराठा साम्राज्याचे छत्रपती होते. हे आहेत सहावे कृष्णाजी भास्कर. लढाया करणे आणि स्वराज्यातील मुलकी व महसुली कामे करणे या दोन्ही बाबी तर खुद्द शिवछत्रपतीच एक सारख्याच महत्वाची मानत होते. तेव्हा शिवरायांच्या कारकिर्दीत सुभेदार पदावर राहून लढाया देखील करणारे कृष्णाजी भास्कर, महाराणी ताराबाई साहेबांच्या कारकिर्दीत विशाळगड कब्जात घेणारे कृष्णाजी भास्कर आणि छत्रपती रामराजांच्या कारकिर्दीत दक्षिण भारतातील एका राज्यात वकिली करणारे कृष्णाजी भास्कर, या तीनही कृष्णाजी भास्करांची स्वराज्य सेवा महत्वपूर्णच आहे. कृष्णाजी भास्कर हे नाव ऐकताच फक्त शिवरायांच्यावर वार करणाराच कृष्णाजी भास्कर न आठवता आपल्याला हे तीन स्वराज्य सेवक कृष्णाजी भास्कर देखील आठवले पाहिजेत, नाही का मित्रांनो? असे हे मराठेशाहीच्या कालखंडातील 6 कृष्णाजी भास्कर. या व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना व परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा. त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत आणखीन काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.